आणि साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट अशी द्या। त्यावर पुन्हा राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का? त्यावर त्यांनी सांगितलं कारण या देशातला उच्चवर्णीय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशेला राहतो, उरलेला सर्व बहुजन समाज इतर दिशांना विखुरलेला असतो आणि पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी मतदार यादीमधून यांना वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशांनी द्या की ती सर्वसमावेशक मतदार यादी बनेल। हा माझा धर्माच्या राजवटीतून महाराष्ट्रामध्ये लोक आली होती। ईस्ट सांगीतिक सभागृहामध्ये असं व्याख्यान झालेलं आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब आहे, आपण जाणून घेऊया। सर आपण परिचय सांगा की आज या व्याख्यानामध्ये आपला काय अनुभव आहे? खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर निरंजन टकले यांचं हे व्याख्यान हे आमच्या बुद्धीला चालना देणारं आणि नवी वाट दाखवणारं असं व्याख्यान होतं। अप्रतिम अस्खलितपणे मुद्देसूद आणि स्पष्टपणे या ठिकाणी आपले विचार त्या ठिकाणी अनेक विषयांवर टकले यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। त्यातनं अनेक दिशांचे कंगोरे सुद्धा या निमित्तानं बघायला मिळालीत। मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या त्यांच्या अकलेचे दरवाजे उघडण्यासारखं, त्यांच्या खिडक्या उघडण्यासारखं हे व्याख्यान या ठिकाणी झालेलं आहे। अफलातून व्याख्यानाला म्हणता येईल। लोकशाहीचा आईना काय असतो हा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निरंजन टकले साहेबांनी केला आणि त्या अनुषंगानं त्यांनी या देशातल्या अमानुष चेहरा जो आहे, खुनी व्यवस्था काय आहे याचं त्या ठिकाणी मांडणी करत असताना याला आवाहन केलं जनतेला की तुम्ही अशा सरकारला या ठिकाणी निवडून आणा जी या देशाची लोकशाही पुन्हा लोकशाहीची धार या ठिकाणी तेवत ठेवते। मी विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री। आज निरंजन टकले साहेबांनी लोकांचे मनचक्षु उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक प्रकारचं दिशानिर्देशन केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या देशाची लोकशाही कशी धोक्यामध्ये आलेली आहे, या देशातलं वातावरण कसं गढूळ झालेला आहे, या देशाचा जो चेहरा आहे तो कसा गुन्हेगारीचा झालेला आहे, त्याचे अनेक उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्या प्रत्येक उदाहरणामध्ये त्यांच्यापाशी दाखला आहे, म्हणजे विथ प्रूफ सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून त्याला अतिशय महत्त्व आहे की उगाच कुठेतरी काहीतरी आरोप करायचे, उगाच काहीतरी खोटं नॅरेटिव्ह तयार करायचं, हा या निरंजन टकलेंचा प्रयत्न नाही आहे। तर त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा त्यांच्यापाशी आहे। तो पुरावा मिळवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेले आहे आणि ही त्यांची लढाई आहे, गेल्या 10 वर्षापासून चाललेली आहे। आणि मग ते सावरकर असो किंवा आजपर्यंतचे आमचे प्रधानमंत्री असो किंवा आमच्या इथले सरकार असो, या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी उदाहरणात सांगितलेलं आहे। आणि एकच गोष्ट त्यांनी सांगितली की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ते आता वाकलेले आहेत आणि ते वाकले म्हणूनच चुकीचे जे जे निर्णय घेतले ते त्यांना वापस करावे लागले। त्यांनी राहुल गांधींचंही नाव घेतलं की राहुल गांधींनी जी लढाई सुरू केलेली आहे त्याला यश आलेलं आहे आणि ते जे यश आलेलं आहे तसंच यश जर आपल्याला मिळवायचं असेल तर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज जे युती शासन आहे ज्यांनी महाराष्ट्राला कफल्लक करून ठेवलेलं आहे, 7-9 लाख कोटीचं कर्ज आपल्यावर झालेलं आहे आणि ते फेडायचं असेल तर ते मुश्किल आहे। येणाऱ्या कित्येक वर्षापर्यंत आपण ते फेडवू शकत नाही। आपले सगळे प्रश्न लयाला गेलेले आहे, आपले सगळे प्रश्न संपल्यासारखे आहेत, ते काही पूर्ण होऊ शकणार नाही। मग ती बेकारी असेल, महागाई असेल, राज्याचा विकास असेल, सडकांचा विकास असेल, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी काहीही केलं नाही। तो भ्रष्टाचार थांबवायचा असेल, ते गुन्हेगारीकडून थांबवायचं असेल, बदलापूर मधल्या घटना थांबवायचा असेल किंवा शिवरायांचा जो यांनी अपमान केलेला आहे त्याचा बदला घ्यायचा असेल, ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने यांना दूर केलं पाहिजे आणि त्यासाठी आघाडीचं सरकार हे पर्याय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे।
व्याख्यानचा कार्यक्रम झाला, मान्यवर मॅडम आहे, आपण जाणून घेऊया आज या कार्यक्रमाचा असं याचा अनुभव झाला मॅडम, पंचित वेळ सांगा. मी संगीता वालदे, किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे. आज ह्या कार्यक्रमाला येऊन म्हणजे खूप बरं वाटलं. सरकारची जी नीती आहे आणि स्पष्ट माननीय टकले सरांनी स्पष्ट सांगितलं की सरकारची नीती तुम्ही समजा, ते संविधान विरोधी सरकार आहे. आणि एक एक उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट करून दाखवलं की आपल्याला किती कर्जात बुडवताय ही सरकार आणि दिसत नाही. इनडायरेक्टली सगळ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. 9 लाख करोड रुपयाचं कर्ज आज आपल्या डोक्यावर झालं, जे 2014मध्ये 2-3 लाख कोटी होतं, ते आज एवढ्याने वाढलं. तर हे कर्ज त्यांनी आपल्या सगळ्या कशा प्रकारे आपल्याला गड्ड्यात टाकलं हे सगळं स्पष्ट सांगितलं. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विधानसभेमध्ये 6 सीट तुम्ही महाविकास आघाडीचे आणा असं पण ते बोलले. ह्यासाठी बोलले की ही सरकार डोगली सरकार आहे. त्यांनी असं म्हटलं नाही, पण त्यांचा उद्देशच तो होता की ही जी व्यवस्था आहे कशा प्रकारे ते त्या व्यवस्थेच्या विपरीत वागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर हे शिक्षणावरही आघात करत आहेत. संघटित होऊन उलट दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे आणि संघर्ष उलटा करत आहेत. लोकांमध्ये झगडे निर्माण करणे आणि सगळा संघर्ष पेटवणे, त्यांच्या सगळं हे विरोधी सरकार आहे. त्यामुळे आपल्याला जर संविधानानुसार जर चालायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार ह्या विधानसभेत आलं पाहिजे असं टकले सरांनी सांगितलं. आणि ही जी न्याय व्यवस्था आहे त्यावरही ते बोलले. शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे, शेतकऱ्याला MSPची गॅरंटी देतो म्हणाले, पण ते काही दिलं नाही. आणि शेतकऱ्यांवर किती अत्याचार अन्याय होत आहे, त्यांचं कर्ज माफ करत नाही आहे जे उद्योगपत्यांचं कर्ज माफ करतात. आणि शेतकरी छोटासा शेतकऱ्याचा त्यांनी सांगितलं की कांद्याचा भाव 28 रुपये जरी झाला तरी लोक रडतात की भाव वाढला. आणि जर सोनं किंवा व्यापाराची कुठलीही मोठी वस्तू वाढली तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर असं सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सुद्धा सांगितलं. आणि किसान हा देशाचा पाठीचा कणा आहे, त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्याचं कर्ज माफ केलं पाहिजे असं सुद्धा सरांचं म्हणणं आहे. जे उद्योगपत्यांचं कर्ज माफ करतं आणि सरकारचं नाही, तर ह्या संदर्भात तुम्ही जागे व्हा. त्यांनी लोकांना मोटिवेट केलं आणि तुम्ही जागृत होऊन विचार करून ह्या विधानसभेमध्ये मतदान करा असं त्यांनी आम्हाला संदेश दिला. तर आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यांनी खूप छान संदेश नागपूरकरांना दिला. धन्यवाद. जय भीम. आम्ही संगीता वालदे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस सचिव.